तालुक्यातील 47 शाळांना गतवर्षी नवा लूक मिळणार असून त्याची पूर्तता केली जाणार आहे। तालुक्यातील अनेक शाळा टकाटक होणार असून एप्रिलमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या तडाख्यात काही शाळांची पडझड झाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची देखभाल, दुरुस्ती, डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत। यावर्षी पेन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी जिल्हा परिषद सेस फंड आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 2,13,00,000 रुपयांचा निधी मंजूर होऊन उपलब्ध झाल्याने तालुक्यातील 47 शाळांना नवा साज चढवण्यात येत आहे। यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व शाळांचा नवा लूक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे। जिल्हा परिषद सेस फंड शाळागृह देखभाल आणि दुरुस्तीच्या माध्यमातून तुरमाळ आणि निगडे जिल्हा परिषद शाळांना 8,84,000 रुपये मंजूर केले आहेत। या निधीतून शाळांची विविध कामे करण्यात येणार आहेत। या शाळांमध्ये तरणखोप, वाशी, दुष्मी, हेटवणे, कुहिरे, कातकरीवाडी, तळवली, कारमाली, आदिवासीवाडी, खारपाल्ले, टाकाची वाडी, कोपरोली, वाकरूळ, सिंधलाची वाडी, करंबेळी, आराव, वढाव यांसह एकूण 47 जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्या आणि दुरुस्तीसाठी तब्बल 2,13,00,000 रुपये मंजूर झालेत। शिवाय प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण 6 योजनेच्या माध्यमातून निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजीवाडी जिल्हा परिषद शाळेची पत्रा शेड टाकण्यासाठी 5,00,000 रुपये मंजूर झालेत। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।